पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे 6वा असा y/7 अधिक y वजा 4/3 बरोबर 2 याचा आपल्याला लसावी काढायचा आणि त्या लसावीने त्याचा लसावी येणार आहे 21 7 त्रिक किती 21 याचा लसावी किती येणार आहे 21 छेदाचा अंशाचा नाही छेदाचा लसावी आपल्याकडे येणार आहे 21 आणि 21 ने आपल्याला प्रत्येक पदाला गुणायचे मग आपण इथे लिहू छेदाचा लसावी नाही दिसलं तर विचारा लसावी किती आला छेदाचा लसावी आला आपल्याकडे 21 7 त्रिक 21 आला आता ह्या 21 ने काय करायचं आपल्याला प्रत्येक पदाला गुणायचं मग आपण प्रत्येक पदाला म्हणून लिहायचं प्रत्येक पदाला किती ने गुणायचं आहे 21 ने गुणू 21 ने काय करायचं तुम्हाला प्रत्येक पदाला गुणायचं आता बघा मग केलं आपण तसं इथं गुणाकारामध्ये 21 आपल्याकडे आलेले आहेत मग अधिकला अधिक मग अधिक इकडे y वजा 4 छेदामध्ये 3 गुणाकारामध्ये 21 मग पुढे आपल्याकडे दिलेले बरोबर 2 गुणाकारामध्ये 21 बरोबर आता इथं भागाकार होऊ शकतो मी तुम्हाला समजून सांगतो आता इथं 7 1 7 7 त्रिक 21 3 आणि y चा गुणाकार होणार आपल्याकडे गुणाकार आला 3y अलग लक्षात आता इथं 3 1 3 3 7 21 इथं राहिले 7 आपल्याकडे अलग बघा मग आता राहिले 7 y ला गुणायचं कारण आहे मग 7 कंसात घ्यायचे आपल्याला 4y वजा y वजा 4 आपल्याला एका कंसामध्ये घ्यायचे आहे आता ह्या दोघांचा गुणाकार किती झाला बाबा 21 दोन्ही किती बाळा 42 हे झालं 42 बरोबर याला काय आलं का नाही 3 आणि 7 चा गुणाकार झाला व्यवस्थित लक्षात द्या सोपं गणित आहे आणि गणित सुटायला पण आपल्याकडे सोपं झालं आता बघा इथं 3y अधिक आहेत मग अधिक 7 गुणिले y 7y आपल्याकडे येणार आणि 7 चौक 28 वजा 28 बरोबर 42 आलं सोपं आहे लक्ष द्या फक्त आता काय होणार 7 आणि 3 चा गुणाकार झाला आपल्याकडे गुणाकाराला आपला 10y वजा 28 बरोबर 42 हे वजा आहे वजा 28 बरोबर 42 अशा प्रकारे आपलं समीकरण आले मग आता हे समीकरण आल्यानंतर आपल्याला मधली संख्या 28 दोन्हीही पदाच्या दोनही बाजूला आपल्याला कितीने गुणायचं आहे 28 न गुणू किंवा त्याच्यामध्ये 28 मिळवायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला समीकरण सोपं जाईल मग दोन्हीही बाजूत 28 मिळवायचं मग काय करू आपण दोन्हीही बाजूत 28 मिळवू 28 काय करायचे तुम्हाला दोन्ही बाजूमध्ये मिळवायचे 28 मिळवायचे म्हणजे काय करायचं इथं 28 येणार अधिक 28 येणार 42 नंतर पुन्हा एकदा 28 येणार अशा प्रकारे तुमचा 28 वाढत जाईल मग बघू आता 28 कसे समजलं इथपर्यंत बघा मला पुढे कंटिन्यू कर काय प्रॉब्लेम ठीक आहे आपण पुढे कंटिन्यू करू 28 मिळवायचे 10y वजा 28 अधिक 28 बरोबर 42 अधिक 28 आता हे वजा अधिक वजा बाकी इथं झाले राहिलाय तुमच्याकडे काय फक्त 10y राहिला काय आपल्याकडे फक्त 10y शिल्लक आहे मग म्हणून 10y बरोबर हे 28 कटली 42 आणि 28 ची तुम्हाला करायची बेरीज 42 आणि 28 ची बेरीज तुम्ही केली आली तुमच्याकडे बेरीज 70 बघा करा किती आली बेरीज तुमच्याकडे 70 आता काय करायचं दोन्ही बाजूला ह्या 10 न आपल्याला समीकरणाला भाग द्यायचा म्हणजे छेदामध्ये आपल्याला 10 मिळवायचे मग आपण इथे लिहू दोन्हीही बाजूत काय करायचे 10 न भागायचे 10 न भाग मग 10y छेदामध्ये आले आपल्याकडे 10 बरोबर 70 छेदामध्ये आले तुमच्याकडे 10 आता 10y मधला एक y राहणार y मध्ये त्याच्यामुळे एक कटणार आपल्याला काढायची y ची किंमत मग आता y ची किंमत काढताना 10 न 7 ला भाग जातो इथलं कॅन्सलेशन y बरोबर आपल्याकडे 70 छेदामध्ये 10 आहे 10 ने 70 ला भाग केला तुमचं उत्तर आलेलं आहे y बरोबर 7 असं कसंही समीकरण असलं तर फक्त
त्याची मेथड लक्षात ठेवा. खूप सोप्या पद्धतीने आपण त्याला हँडल करू शकतो किंवा सोडवू शकतो, मला असं म्हणायचं. तर तुम्हाला बघा, याच्यात काही समस्या अडचण असेल नसेल तर लिहून घ्या, असेल तर पुढं एक खूप छान प्रश्न आपल्याला दिलेला आहे, ते आपण कंटिन्यू करू. बघा, 13x - 5 बरोबर 3/2 अशा प्रकारचं समीकरण आपल्याला दिलेलं आहे. तुमच्या समीकरण लक्षात आलं असं पाहिले की आपल्याला किती मिळवायचे, किती वजा करायचे. लक्ष द्या. लक्ष दिल्यानंतर आपण प्रश्न सोडवू शकतो, अन्यथा नाही. मग आपल्याकडे दिलेला आहे 13x - 5 बरोबर 3/2. समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये किती मिळवायचे तुम्हाला? 5. किती मिळवायचे तुम्हाला? 5 मिळवायचे. मग ते आपण इथं शॉर्ट मध्ये लिहितो मी, दोन्ही बाजूत 5 मिळू. खूप पहिले आहे का नाही? म्हणून 13x - 5 अधिक 5 बरोबर 3/2 अधिक 5 आपल्याकडे असं समीकरण मिळालं आहे. आता हे झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं समीकरण काय तयार झाले आपल्याकडे. बघा, हे वजा झाले. मग म्हणून 13x बरोबर 5 × 2 = 10. आता 10 कुठं जाणार बाबा? वरी का खाली ते बघायचं. छेद तर तेच राहणार. 5 आणि हे अधिक आहे, तिकडे यांचा गुणाकार होते, वर केलं तर त्यांची बेरीज होती. बेरीज जर केली तुम्ही तर त्याची बेरीज येणार आहे 8. आपल्याला करायचं गुणाकार. मग गुणाकारानं मग 3 जशाला तसे, 5 × 2 = 10 अधिक 10/2 म्हणून छेदामध्ये 2 जशाला तसे. आता समीकरण आपलं व्यवस्थित पार पडणार आहे. आपल्याकडे समीकरण सारखं आलं म्हणजे कसं आलं बघा. म्हणून इथं आपल्याकडे आहे 13x बरोबर, वरची बेरीज करा, 10 आणि 3 किती? 13 आणि छेदामध्ये किती? 2 झालं. आता आपल्याला या समीकरणाला दोन्ही बाजूने कितीने भागायचे? 13. ही पण ती पण दोन्ही बाजूने तुम्हाला काय करायचंय? 13 ने भागायचं आहे. मग 13 ने भागल्यानंतर भागाकार काय येईल हे तुमच्या लक्षात आहे का? बघा, मी इथं लिहितो शॉर्ट मध्ये, दोन्ही बाजूला 13 ने भागू. दोन्ही बाजूला काय करायचं? समीकरणाच्या तुम्हाला 13 ने भागायचं आहे. 13 ने भागायचं म्हणजे काय करायचं बघा, इथं दिले तुम्हाला 13x, आपलं पहिलं पद दिलेलं आहे. त्याच्यानंतर गुणाकारामध्ये 1/13 आणि हे एक पद तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तेच करायचं. मग म्हणून इथं आलं तुमचं 13, वर छेदातले जशाला तसे, खाली 2, मग छेद 2. आता हा अधिक करा किंवा गुणिले करा, प्रश्न तो नाहीये. इथं छेदामध्ये आपल्याकडे आले 13. आता दोन्हीकडे ही समीकरण आहे. इथं 13 कटली तर राहिला x म्हणजे 1 राहिलाय. या ठिकाणी 13 कटणार, राहणारी काढा 1 आणि छेदामध्ये 2. आपल्याला काढायची बघा x ची किंमत. मग x ची किंमत काय येईल बघा, हे 13 कटले, x जशाला तसा आपल्या जागेवर आला. इथले हे 13 आणि हे 13 कटले. इकडे छेदामध्ये 1 आहे अंशामध्ये, इकडे छेदात 2 आहे, इकडे अंशामध्ये 1 आहे. मग आपल्याकडे x ची किंमत आलेली आहे 1/2. समीकरण कसं वाटलं तुम्हाला? सोपं. अशा प्रकारचा आपला 7वा प्रश्न संपलाय. 8वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 8वा तर खूपच सोपं आहे. 9वा, 10वा, 11वा 3 प्रश्न आहेत. राहिले तर 3च. त्याच्यापैकी जे तुम्हाला अवघड जाईल ते मला विचारा, आपण पुन्हा त्याचे विचार मंथन करू. नाही आलं त्या प्रश्नाच्या, प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देण्याची जिम्मेदारी माझी आहे. अशा फक्त लक्षपूर्वक पहा, मी काय सोडवायलो किंवा तुम्ही मला काय सांगायला हे व्यवस्थित पहा. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे. समीकरण आलं, असं आलं, मग आपल्याला टेन्शन आलं, असं व्हायला नाही पाहिजे. आणि शक्यतो तुमच्याकडून ते होणार नाही हे मला माहिती आहे. तर मग अशा प्रकारचं जर समीकरण तुम्हाला सोडवताना जर अडचण आली, पुढे आपल्याला प्रश्न कितवा? 8व्यामध्ये दिलेले बघा, 3 कंसात y + 8 बरोबर 10 आणि दुसऱ्या कंसात दिलेले y - 4 अधिक 8 हे समीकरण आहे. समीकरण खूप मस्त आहे. 8 × 24 आपण जसा गुणाकार केला इथं मागच्या प्रश्नामध्ये, जे काय आपल्याला 3रा, 4था, 5वा, 6वा सोडवलं आपण. 7व्यामध्ये असं आता तर नाही आहे असं समीकरण,
पण शक्य जर तर तुमच्याकडे असेल किंवा आला असेल प्रश्न 9वा बघा किंवा प्रश्न 11व्यामध्ये तुम्हाला सोल्युशन देणार आहे. नाही जमलं तर मी आहे, पण तुम्ही प्रयत्न करा. आपण काही प्रश्न पुन्हा पाहणार आहेत. कोणाला अडचण आहे का नाही? काय झालं नाही बघा, फक्त बरोबर करू नका. तुम्हाला जर हे व्हिडिओ पाहिजे असले तर व्हिडिओ पण आपण रेकॉर्डिंग केलेले आहे. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज रोज मिळत जातील, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्या. सगळं 5वी पासून 10वी पर्यंत आपण व्हिडिओ करायलो. गणित हा एक विषय सोपा आहे आणि सोपं जाण्यासाठीच तुम्हाला